आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरकुल. आज या कार्यक्रमात उत्तम आरोग्यासाठी योग या विषयावर डॉक्टर नंदकिशोर पाटील यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. सादर करते आहेत संगीता अरसपुरे. घरकुल सुंदर छोटेसे आई बाबांच्या कष्टाचे गोंडस गोट्या चिंगीचे कोठारच आनंदाचे. श्रोते हो, नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण अनेक व्यायाम करत असतो आणि त्यासोबत योगासनांचा देखील आधार घेत असतो. पण एकंदरीतच उत्तम आरोग्यासाठी नेमके कुठले योग करायला हवे, केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य कसं जपावं, याविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे उत्तम आरोग्यासाठी योग, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध योग आणि निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, सगळ्यात आधी तर प्रश्न पडतो, उत्तम आरोग्यासाठी योग, तर योग म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण कशी कराल? बघा, संकल्पनेमध्ये आज समजलं जातं सर्वत्र की व्यायाम करणे म्हणजे योग करणे. सकाळी आपण वेगवेगळे आसन करतो म्हणजेच योग असं समजले जाते. परंतु जर वेगवेगळ्या ऋषीमुनींनी जे योग समजून सांगितला तो अशा पद्धतीचं सांगितलं की तुम्ही तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांचं एकत्रित संतुलन करा म्हणजेच योग होईल. आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अष्टांग योग दिलेत, बंद दिलेत, मुद्रा दिलेत, असे बरेच त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथात लिहून दिलेत की या पद्धतीचा योग तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि योगाची व्याख्या जवळपास 12 प्रकारच्या व्याख्या दिल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये पण व्याख्या आहे, पतंजली ऋषींनी व्याख्या दिली, अशा 12 प्रकारच्या योगाच्या व्याख्या आहेत. आणि त्या व्याख्येमध्ये सर्वात महत्वाची व्याख्या आहे की मन, शरीर आणि आत्मा तसेच इंद्रिय यांना संतुलित ठेवण्याचं कार्य योग करतं. हे चरक मुनी जे आहेत त्यांनी विशद केलं. अशा बऱ्याच व्याख्या आहेत. पतंजली ऋषींनी म्हटलेलं आहे की योग म्हणजे काय, स्थिरम सुखम आसन, म्हणजे तुम्ही शांततेत बसून शांत मुद्रेनं ते करणं गरजेचं आहे. तसेच योगासोबतच तुम्हाला मन, शरीर आणि आत्मा यांना एकत्रित करण्याचंही कार्य म्हणजे ध्यान साधना करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये योगाचं काय महत्व आहे? बघा, आजच्या या विज्ञान युगात, या धावपळीच्या युगात आपल्याला जर आपण विचार केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण व्यस्त आहोत. त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये आपण काही बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर सध्या आता बरेच असे आजार आहेत की ते भारतातल्या भरपूर जास्त लोकांना तो एक आजार होत आहे. जसं आता डायबिटीजचे जर पेशंट म्हटलं तर 50% पेक्षा जास्त म्हणजे 70% पर्यंत तो आकडा जात आहे.